काळ्या बोटाची लाट ठोकून खिळखिळी करणारा महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून उजळून आलं आभाळ भीमाच्या पारी. आणि वासुदेव म्हणायचा, दान पावलं कशाचं दान? विचाराचं. कशाचं दान? चांगल्या परंपरेचं. आणि म्हणून हाक बाबांची विचाराचं दान घेऊन काय म्हणतो, उजळून आलं भीमाच्या पारी. उजळून आलं भीमाच्या पारी. गाव जागवितारी बाबांची सारी. गाव जागवितारी बाबांची सारी. दान पावले भीमरायाला दान पावले. दान पावले भीमरायाला दान पावले. हा इतिहास, अरे 2500 वर्षाचा इतिहास कुलूपबंद झाला. अरे काय त्या मराठ्यांचा इतिहास, कुंभारायांचा इतिहास, पठाणांचा इतिहास. हा इतिहास कुलूपबंद झाला. हा इतिहास कुलूपबंद झाला. आणि व्यवस्थेच्या मानगीरपासून आमच्या प्रत्येक जात पुरुषाला त्यांना पायाखाली तोडलं तोच इतिहास. हा इतिहास कडी कोयंड्यात बंद झाला. हा इतिहास कडी कोयंड्यात. हा इतिहास कडी कोयंड्यात. तो इतिहास कडी कोयंड्यात. तो इतिहास कडी कोयंड्यात. तो इतिहास कडी कोयंड्यात. तो इतिहास कडी कोयंड्यात. इतिहास कडी कोयंड्यात. तो इतिहास कडी कोयंड्यात. तो इतिहास कडी कोयंड्यात. तो इतिहास कडी कोयंड्यात. अरे काय आहे इतिहास? हा इतिहास इथल्या तमाम महापुरुषांना माहित होता. आणि म्हणून बाबासाहेबांचे पहिले गुरु, सामाजिक गुरु संत कबीर. 14व्या शतकामध्ये संत कबीर काय म्हणतात? 14व्या शतकातले संत कबीर बाबासाहेबांचे सामाजिक गुरु संत कबीर म्हणतात, कबीरा कहे. कबीरा कबीरा कहे ये जग अंधा. कबीरा कहे ये जग अंधा. आंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया. आंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया. छोटी जाम चटाई कबीरा. कबीरा 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 कहे. 14व्या शतकामध्ये संत कबीर म्हणतात गांडू. ऐका बरं का मावल्यानो, आम्हाला गांडू म्हणतात. काय म्हणतात? गांडू भड़वे रण चढ़े मर्दों के बेहाल. गांडू भड़वे रण चढ़े मर्दों के बेहाल. पतिव्रता भूखी मरे पेड़े खाई छिनाल. गांडू भडवे रण चढे म्हणजे गांडू भडव्यांचं राज्य येईल. रणात जिंकतील, युद्धात जिंकतील, निवडणुकीत निवडून येतील. गांडू भडवे रण चढे मर्दों के बेहाल. आणि मर्द बेहाल कुत्र्यासारखी शिपूट घालून जय भीम, जय शिवराय, हातात काय नाही. गांडू भडवे रण चढे